गौरव शेठ, तुम्ही ऑल क्लिअर कशी झाले हो? ऑल क्लिअर गणेश शेठ, ऑल क्लिअर होण्याचा हा प्रवास हा वाटतो तितका साधा नव्हता. बाबू, ते म्हणतात ना, माणसाच्या आयुष्यात गुलाल पडण्याआधी माणसाला त्याचा लाल पडेपर्यंत कष्ट करावे लागतात. बरोबर आहे. कारण यश हे सॅक्रिफाईस, फ्रेंच फ्राईज आणि अंडा राईस सगळं सोबतच मागते. अयो, परंतु ज्या माणसाच्या अंगामध्ये जिद्द, चिकाटी, शेकोटी, गारगोटी आणि त्याच्याकडे असतील ना मोटिवेट करायला जर त्याचे 2-4 मित्र लंगोटी, तर तो आयुष्यात घेऊ शकतो झेप मोठी. अरे बाप. कारण सत्य हे पराजित होऊ शकतं, शिलाजित नाही. बाबू. गणेश शेठ, आजची परिस्थिती जशी आहे तशी काही दिवसापूर्वी नव्हती. पेपरच्या आदल्या दिवशी माझ्याकडे फक्त 2च पर्याय होते. एक तर रात्रभर अभ्यास करून नाईट मारा, किंवा दुसरं पेपरला जाऊन कॉप्या करा आणि सुपरवायझरला डायरेक्ट टाईट मारा. बाबू, कारण वडिलांनी तसं सांगितलंच होतं की या सेमला नाही निघली ना म्हणे तुझी केटी, तर डायरेक्ट घरी यायचं आणि करायची म्हणजे शेती. अर. गणेश शेठ, प्रवास सोपा नव्हता आणि आज मी स्टेटस टाकलंय डॉन दिग्गज आहे गेम मध्ये, कारण गौरव ऑल क्लिअर आहे या सेम मध्ये. बाबू. पण गणेश शेठ, एका टायमाला मी पण डिमोटिवेट झालेलो. माझ्या वडिलांना मी बोललो, माझ्याकडून इंजिनिअरिंग नाही होते म्हणलं, तुम्हाला ती इंजिनिअरिंग लखलाप, माझ्याकडून निघत नाही म्हणलं बॅकलॉग. बाबू, जाऊ द्या गौरव शेठ. डोळे पाणवलेत, पण गणेश शेठ, या डोळ्यामध्ये तुम्हाला आज चमक दिसत असेल ती यशाची चमक. अरे बाप. फक्त ह्या गोष्टीसाठी एकच गोष्ट महत्वाची ठेवली मी, ती म्हणजे कशीत कशी, कळशीत कळशी म्हणजे सातत्य. गणेश शेठ, अच्छा, कन्सिस्टन्सी. येस, बिकॉज अंत अस्ति प्रारंभ. And is the beginning. Come on man, I know this shit.